घोटी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असताना आणि स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी वाढत असतानाच आज शहरात एक हृदयस्पर्शी आणि तितकीच विचार करायला लावणारी घटना घडली आहे। एका गतिमंद महिलेने स्वतः झाडू हातात घेत तब्बल तासभर रस्त्याची सफाई केली आहे। या घटनेने अनेकांच्या डोळ्यात अंजन घातलं असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले। शहरातील नागरिक रोज कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून वाट काढत आहे। काही ठिकाणी कचऱ्यांमुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे। मात्र याकडे संबंधित यंत्रणा जणू स्वच्छ भारत अभियान फक्त भिंतीवरील फलकापुरतेच मर्यादित ठेवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। आज एका गतिमंद महिलेने कोणतीही अपेक्षा न ठेवता झाडू हाती घेत रस्ते स्वच्छ करण्याचे काम केलं। तिच्या या कृतीमुळे अनेक नागरिक थबकून पाहत होते। ज्यांना समाज गतिमंद म्हणतो त्यांनी समाजाला स्वच्छतेचे भान शिकवले, मग नेमके गतिमंद कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। नागरिकांमध्ये यावेळी विनोदी स्वरात अशीही चर्चा रंगली की ग्रामपंचायतीचा स्वच्छता विभाग आता कदाचित आउटसोर्स पद्धतीने नागरिकांवरच चालवण्याचा प्रयोग करत आहे का? तर काहींनी कचऱ्याचे ढीग पाहून वाटते शहरात स्वच्छता कर्मचारी सुट्टीवर आहेत की कचऱ्यानेच त्यांना गिळंकृत केलंय, असा टोला लगावलाय। दरम्यान शहरातील वाढत्या अस्वच्छतेकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन नेहमी स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। कारण जर नागरिकांना झाडू हातात घ्यावा लागत असेल तर मग कर भरून नागरिक नेमकी कोणत्या सेवेची अपेक्षा ठेवायची, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी युवराज राजपुरे, घोटी, इगतपुरी।